विपक्ष पाटील 11 आणि पाटील 11 या संघाकडून आपण फलंदाजीसाठी पाहतोय तो धीरज आणि राकेश अशी ही जोडी. धीरज उर्फ पप्पी पाटील 11 या संघाकडून आपण सलामीवीर जोडी पाहतोय तो धीरज आणि राकेश. धीरज उर्फ पप्पी गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय ते गौरव. गोलंदाजी मार्कवर गौरव. यष्टीच्या पाठी आपण अनिल यांना पाहतोय, एक अनुभवी खेळाडू अनिल. धीरज स्ट्राइक एंडला धीरज, नॉन स्ट्राइक एंडला राकेश अशी ही सलामीवीर जोडी. गोलंदाजी मार्कवर गौरव. वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय तो गौरव. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय तो म्हणजे धीरज. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मोठा फटका मारण्यामध्ये यश येत नाही होते. म्हणजे धीरजानं एक धाव पूर्ण केले, 2 धावा देखील पूर्ण झाले आहेत, परंतु फक्त एकच धाव मिळेल कारण का चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये. चेंडू घोषित क्षेत्रात गेल्यामुळे फक्त एकच धाव मिळेल. बाईकची एक धाव मिळेल ती म्हणजे पप्पी यांना. धीरज उर्फ पप्पी. गौरवांचा पुढील चेंडू, यावेळेला मात्र अतिरिक्तची धाव आणि अतिरिक्तच्या स्वरूपात मिळेल ती एक धाव आणि एका धावेने धावसंख्या झाली ती म्हणजे 2. यावेळेला देखील पुन्हा एकदा चेंडूची फेकी चुकीची. पंच आम्हाला सांगताय की अतिरिक्त धाव. यावेळेला मात्र मोठा फटका आणि चेंडूला पाठवलं सीमा रेषेपार 6 धावांसाठी. नक्की ते चांगली फलंदाजी करताना दिसतोय तो म्हणजे धीरज. धीरज यांनी चेंडूला सीमा रेषेपार पाठवले 6 धावांसाठी. एक चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो धीरज. यावेळेला देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु त्यावेळेला मागच्या क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे झेल टिपतोय तो म्हणजे धीरज यांचा. आणि धीरज यांच्या खेळीचा अंत आणि धीरज यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो या संघाचा कर्णधार किरण. $1515 पारितोषिक आलंय ते म्हणजे किरण यांच्यासाठी. इथे समालोचन साठी मला इथे जोडत आहेत ते म्हणजे सिद्धू. सिद्धू यांना विनंती करतो की त्यांनी समालोचन करायचे. वॉटरमॅन किरण. ₹1515 पारितोषिक किरणसाठी. बैट वरती आलाय, फेकून दिलाय, भिंगरी है, भेज दिया तारामंडल में. षटकार आलाय किरणच्या बॅट मधला. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा धावफलकावरती. किरण पाटील पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आलाय, फेकून दिला पार्किंग लॉट मध्ये. लागोपाठचा दुसरा षटकार. 23 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जबरदस्त फलंदाजी किरणच्या माध्यमातून. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. तिसरा आला तर 1515.
दुसरे षटक अनिल पाटील गोलंदाजी मार्कवर. लेफ्टी फलंदाज स्ट्रायकर वरती होते. चांगला फटका आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावांच्या मदतीनं 25 धावा रब्बलकावरती. स्ट्रायकर वरती फलंदाज राकेश. राकेश साठी हा चेंडू बॅटची कडा घेतली गोशांकित क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या रब्बलकावरती 26 धावा. पुन्हा बॅट वरती आला नाही चेंडू. क्षेत्ररक्षक येत आहेत. डीप मध्ये लागलं क्षेत्ररक्षण. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा कंप्लीट. पायाला दुखापत आहे किरणच्या, तरी सुद्धा तो बघा किती वेगाने धावतोय. हीच 20-20 मॅच असती तर तू सांगितलं असतं हल्लू हल्लू धावणार, पण आता बघा किती वेगाने धावतोय तो. तिसरा षटकार मारला तर 1515, पण नाही, बॅट वरती आला नाहीये. 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावा धावपलकावरती 31 धावा. पुन्हा वेगवान चेंडू किरण साठी. निर्धाव चेंडूची सांगता होते. इथे हवे ते क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. नो मॅन्स लँड मध्ये पडतो, वॅकेंट एरियामध्ये चेंडू. तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट केली आहे. षटक समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती 32 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 16.00 सरासरीनं 32 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. किरण साठी पारितोषिक होतं 1515 रुपयाचं. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले होते किरणना. जय पाटील आणि टीम बॅटिंग करते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रेम. इथे बॅटची काढा घेतली आहे. यष्टांवरती आदळलाय. फलंदाज होते बाद. बघा तो संघ चाललाय, त्यांना विनंती असेल डमी सुद्धा आहे. इथे री एंट्री आहे, पाहिजे असेल तर भरू शकता आपण. री एंट्री मिळेल तुम्हाला, खेळायचं असेल तर री एंट्री आहे. फटका चांगला आहे. जयच्या बॅट मधनं क्षेत्ररक्षक येत आहेत, वेगानं धावतायत. जय चित्त्याच्या चपलाईनं धावतायत. जय पाटील संघनायक आहेत त्या संघाचे. पुन्हा एकदा चांगला फटका. 2 धावा पुन्हा एकदा मिळत आहेत. जय पाटील म्हणजे गोलंदाज आहेत ते. चांगली गोलंदाजी केली होती वानखेडेच्या मैदानामध्ये. यावेळी फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. फलंदाज बाद होतोय. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फक्त 4 धावा खर्च केल्यात आतापर्यंत 4 चेंडूमध्ये प्रेमनं. रोहित नवीन फलंदाज. धावसंख्या धावपलकावरती 36. पुन्हा कार्पेटच्या सायने खेळून काढलाय. धावची संधी आणि फलंदाज बाद. दुसरीच्या प्रयत्नात रोहित बाद होतोय. 37 धावा धावपलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या सत्रातील. वाईट चेंडू, वाईट +1. 2 धावा मिळत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती 39 धावा. शेवटचा चेंडू राकेशच्या बॅट मधनं शेवटचा चेंडू आणि येतोय षटकार.
45 धावा झाल्या, 46 धावांचं लक्ष आहे. 46 धावा करायचे आहेत. नीरज तानाजी माली आपल्याला विनंती असेल, राहुल माली आपल्याला शोधतायत, त्यांच्याशी भेटायचं आहे तुम्ही. हॅलो हॅलो 45 धावा झाल्यात, 46 धावांचं लक्ष आहे. जय पाटील चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. जय पाटील आणि टीम. चला स्पीडअप करा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जय पाटील. पहिला चेंडू पंच नो चुकून करतायत. 9+1 2 धावा मिळत आहेत. राहुल पाटील सांगतात 20 धावा लिहून ठेवा. एक चेंडूचा खेळ समाप्त. 3 धावा दापलकावरती. इथे फटका चांगल्या गॅपमध्ये खेळून काढला. रोहित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटच्या क्षणाला चेंडू सीमा पार. येतो चौकार. इथे झेलची संधी. झेल निसटलाय. क्षेत्ररक्षण चुकीचं होतंय. गोलंदाजी चांगली होती जय पाटील यांची. क्षेत्ररक्षणामध्ये चुका पाहायला मिळत आहेत. बघा आता डावचीची संधी होती पण चेतन पाटील हिट केला नाही.
धावा धावफलकावरती 4 चेंडू 9 धावा. फटका चांगल्या गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फलंदाज बाद आहे इथे. हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. शेवटचा चेंडू जय पाटील 9 धावा 5 चेंडू मध्ये. इथे फटका चांगला आहे. धीरज आहेत तिथे चांगले क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावाला बैकावरती 10 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू 36 धावांची गरज. बारा चेंडू 36 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज श्रवण. पहिला चेंडू अतिरिक्त धाव. चांगला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होती. इथे फटका चांगला आहे. प्रेमच्या बॅटमधनं क्षेत्ररक्षक आहेत. झेल टिपलाय आणि खेळ संपलाय फलंदाज प्रेमचा. नवीन फलंदाज गौरव. 2 चेंडू 11 धावा. 10 चेंडू 35 ची गरज. हलक्या हाताने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक येतात जय स्वतः कर्णधार. नऊ चेंडू 34 धावांची गरज. धावा रबलकावरती 12 धावा. षटकार चौकार खेळावे लागतील. मोठे फटके खेळावे लागतील. सचिन स्ट्रायक वरती. फुलरलींचा चेंडू फटका चांगला गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण चांगली फेकी. इथे दिशेपासून भरकटला आहे. राहुल पाटील सांगतात त्यांचे बंधू कुठे. जय पाटील यांचे बंधू सनी. इथे व्यवस्थित बॅट वरती येत नाहीये चेंडू. एक धाव वेगाने कंप्लीट. दुसरी कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न केला जाईल. तिसरी धाव सुद्धा कंप्लीट. फेकी खराब होती. बॅकअप चांगला आहे गोलंदाज श्रावणचा. 3 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. 18 धावा रबलकावरती 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. 7 चेंडू 28 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती चौकार टोकावा लागेल. इथे स्लॉट मध्ये आलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्या बाहेर. चेंडू जाईल सीमा पार. येतोय षटकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा रबलकावरती. आता उर्वरित समीकरण 12 चेंडू 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. अजय पाटील. गोलंदाज संकेत. पहिला चेंडू अतिरिक्त धाव. इथे फटका चांगला आहे. सचिनच्या बॅट बंद क्षेत्ररक्षक आहेत.
झेल टिपलाय आणि खेळ संपला सचिनचा. पाच चेंडू 21 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. नवीन फलंदाज विवेक पुन्हा एकदा हवेतून खेळून काढलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली. चार चेंडू 21 धावांची गरज. नवीन फलंदाज अविनाश. एक धाव मिळते चेंडूवरती. तीन चेंडू 20 धावांची गरज आहे. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवे ते चेंडू. धीरज होतोय चेंडू खाली. चुकी होणार नाहीये. दोन चेंडू मध्ये 20 धावांची गरज आता. जेलची संधी यष्टीरक्षक चेतन पाटील. पुन्हा एकदा हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल गोलंदाज. कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलाय. सामना जिंकलाय. पाटील 11 संघ विजय होतोय. जबरदस्त खेळली किरण पाटील. जय पाटील.